अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत. त्यांच्या ओटीवर बसलेल्या स्वामींच्या डोळ्यात नेहमीच करुणा असायची. पण त्या दिवशी एक माणूस थेट गर्दी चिरत स्वामींच्या समोर आला. चेहरा थकलेला, डोळ्यांत पाणी, हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी संपलो आहे. माझं घर, माझं कुटुंब, माझी कमाई सगळं हातातून निसटतंय. कुणी मदत करत नाही. तुमच्याकडेच आलोय." स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिले. काही वेळ शांतता होती. मग त्यांनी जवळचा काठीचा दांडा उचलला आणि त्या माणसाच्या पायाजवळ हळूच टाकला. माणूस आश्चर्यचकित, "स्वामी, हे काय?" स्वामी हसून म्हणाले, "माणसा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण हाच दांड्यासारखा आहे. तू त्याला भीतीने पाहतोस म्हणून तो मोठा वाटतो. त्याला उचल आणि चालायला सुरू कर." पण माणूस अजून गोंधळलेला. "मी कसं चालू स्वामी? माझ्यात ताकदच नाही." स्वामींनी हात पुढे केला. त्याच्या हातात एक चिमूटभर भस्म ठेवलं आणि म्हणाले, "हे भस्म नव्हे, हे तुझ्या विश्वासाचं बीज आहे. हे ठेव हृदयाशी. उद्या सकाळी कोणतीही भीती न बाळगता तुझ्या कामाला जा." माणूस नमस्कार करून गेला, पण त्याच्या मनात अजूनही शंका होती. खरंच काही बदल होईल का? दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. स्वामींचे शब्द आठवले. धैर्य गोळा करून तो आपल्या दुकानाकडे गेला. अनेक दिवसांपासून विक्री नव्हती, पण त्या दिवशी पहिल्याच तासात 2 ग्राहक आले. दुपारपर्यंत दुकानात एवढी गर्दी झाली की त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. संध्याकाळी तो आनंदाने पळतच स्वामींकडे आला. "स्वामी, आज माझ्या आयुष्यात जादू झाली. इतकी वर्ष ज्यांनी मला पाठ फिरवली त्यांनीही आज मदत मागायला येऊन उभं राहिलं. हे कसं झालं?" स्वामी शांत हसले. त्यांचा आवाज मंद पण शक्तीने भरलेला. "माणसा, जिथे विश्वास असतो ना, तिथे मार्ग आपोआप निर्माण होतो. मी काही केलं नाही. तू पहिल्यांदा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला. पण स्वामी, अडचणी पुढे आल्याच तर?" स्वामींनी आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, "अडचणी पावसासारख्या असतात. कोणाच्या जीवनात थोड्या, कोणाच्या अधिक. पण छत्री विश्वासाची असेल तर कोणताही पाऊस पाडू शकत नाही." त्या क्षणी त्या माणसाचे डोळे भरले. त्याने स्वामींच्या चरणी डोके टेकवले आणि म्हणाला, "स्वामी, आज माझं आयुष्य बदललं." ही घटना लोक सांगतात, जेव्हा जीवनात अंधार दाटतो, जेव्हा मार्ग दिसत नाही, तेव्हा एकच आवाज येतो, "भिऊ नकोस. समर्थ तुझ्या पाठीशी आहेत." स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.